नमस्कार मैत्रिणींनो, गुड मॉर्निंग। तर आजचा व्लॉग खूपच सिंपल असणार आहे। अगदी प्रॉपरली व्लॉग जसा स्टार्ट करते तसा अजिबातच नाही आहे। तर खूप सारी इन्फॉर्मेशन, खूप सारे प्रश्न मला तुम्ही विचारताय कमेंटमध्ये, तर त्याचेच उत्तरं, बऱ्याचशी काही नवीन आता सण येत आहेत त्यांची तयारी वगैरे सगळं आजच्या व्लॉगमध्ये असणार आहे। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज पूजा मी पूर्ण तुम्हाला दाखवणार आहे। तर नेहमी ना मी पूजेसाठी वेगवेगळे कलर्स यूज करत असते आसनाचे। तर आज मी छान असं काल मार्केटला गेली म्हणून मग येलो कलरचं मटेरियल आणलं। 1.25 मीटर मटेरियल माझ्या देवघराला लागतं आणि माझ्या देवघराच्या पायऱ्या तुम्ही विचारल्या तर त्या 4 पायऱ्या आहेत। सो अशा पद्धतीने मी ते ठेवून घेते व्यवस्थित आणि हे सेट करायला बराचसा वेळ जातो। आता तुम्ही बघतच असाल मी इथे तरी खूप शॉर्टकट तुम्हाला दाखवलेलं आहे, बट इथे खूप वेळ जातो। सो ते व्यवस्थित सेट करून घेतलेलं आहे आणि मग सगळ्या देवांची जी मांडणी आहे ती करावी लागणार आहे। तर आज असं विशेष असं काही नाही, शनी प्रदोष आहे। सो म्हणून म्हटलं चला आज सगळंच मंदिराचं क्लिनिंग करून घेते, कारण मग मला गावाला पण जायचं आहे। सो म्हणून आज सगळी मंदिराची क्लिनिंग, मग 12-13 तारखेला छान अशी पूजा, पौर्णिमेची पूजा वगैरे सगळं करायचं आहे, त्याचीच ही सगळी तयारी आहे। सो मग आता मी इथे छान असं स्वामींसाठी ते आसन ठेवलेलं आहे सिल्वर कलरचं आणि त्याला पुन्हा येल्लो आसन ठेवत आहे। तर अशा या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत माझ्या देवपूजेतला, ज्यामुळे तुम्हाला माझ्या देवघराची रचना खूप आवडते। तर ही स्वामींची मूर्ती आहे, स्वामींची मूर्ती मी आणून ठेवलेली आहे। तर स्वामींचं स्थान सगळ्यात आधी मी ठेवते, कारण सगळ्यात मोठी मूर्ती आहे आणि मला माझ्या घरात तसं हवं होतं की स्वामी मेन स्थानावर, आणि माझ्या घरात सगळ्यात मेन स्थान जे आहे ते महादेवाला मी दिलेलं आहे। जे हॉलमध्ये मी ती मूर्ती ठेवलेली आहे, तर ती मूर्तीबद्दलही बऱ्याच जणांनी विचारलं, तर ती पोकळ मूर्ती आहे। ॲज अ शो म्हणून तुम्ही ठेवू शकतात जर तुम्हाला तुमच्या घरात महादेवाचं काहीतरी स्वरूप हवं असेल, जे येताना जाताना तुम्हाला दिसत असेल, हायलाईट होईल, तुमच्या घराचं मेन हायलायटिंग पॉईंट असेल, तर त्या पद्धतीनेच तोच विचार करून मी ठेवलेलं आहे। तर सगळ्या ब्राह्मणांना वगैरे विचारूनच मी ते ठेवलेलं आहे। सो ही माझी देवघराची जी पहिली पायरी मी बनवलेली आहे ती मी अशाच मोठ्या ज्या मूर्त्या असतात आपल्याकडे, बऱ्याचदा आपण छोट्या देवघरात ठेवू शकत नाही, त्यामुळे या मोठ्या मूर्त्या मी पहिल्या पायरीवर ठेवलेल्या आहेत। आणि विठ्ठल रुक्मिणीची जी मूर्ती आहे ती मला ब्लॅक कलरमध्येच हवी होती आणि इतकीच मोठी हवी होती। तर चला आधी मी तुम्हाला दाखवते देवांचं क्लिनिंग मी आधी अशा पद्धतीने करून घेते। बऱ्याच मैत्रिणींनी विचारलं देवपूजेला किती वेळ लागतो, तर मला 45 मिनिट कसेही लागतात। तर अशा पद्धतीने जे माझ्याकडे पितळाच्या मूर्त्या देव आहेत किंवा देवांचं जे साहित्य आहे ते मी सगळं क्लीन करून एका साईडला ठेवते। त्यानंतर मग माझ्या या चांदीच्या सगळ्या वस्तू ज्या आहेत देवांच्या, सगळे माझे देव जे आहेत ते चांदीत आहेत। इवन वाटी, त्रिशूलसुद्धा, गजांत लक्ष्मी, सगळं काही चांदीमध्ये मी केलेलं आहे आणि ते व्यवस्थित मी क्लीन करूनच ठेवते आणि ते मला व्हाईट कलरचेच असे शुभ्र असे दिसलेलेच आवडतात। त्यात मला अजिबात असा डाग वगैरे आवडत नाही। सो तितक्याच मी क्लीन आणि तितका छान असं मेंटेनन्स करून ठेवते त्या गोष्टी। तर आता मी देवांसाठी आसन लावून घेतलेले आहेत। माझे देव चांदीचे असल्यामुळे ते येल्लो कलरवर हायलाईट होत नाही, सो त्यामुळे प्रत्येक देवाला एक सेपरेट आसन मी ठेवत असते। तर अशा पद्धतीने हे आसन आहेत माझ्याकडे वेगवेगळ्या पद्धतीचे। तर सगळ्यात आधी आमची जी कुलदैवत आहे तुळजाभवानी माता, तर त्या तुळजाभवानी मातेची मूर्ती मी सगळ्यात टॉपला ठेवलेली आहे स्वामींच्या बाजूला। त्यानंतर मग विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती जी मला आषाढी एकादशीला लागते नेहमी, सो ती ठेवलेली आहे। मंगल कलश आहे। त्यानंतर मग आमच्याकडे आमचं जे कुलदैवत आहे ते म्हणजे मल्हारी मार्तंड, तर ते सेकंड पायरीवर मी ठेवलेले आहेत। सगळे जे चांदीचे माझे टाक आहे मल्हारी मार्तंड त्यांचे मी ठेवलेले आहेत, खंडेरावांचे। त्यानंतर मग जी तिसरी पायरी आहे त्यात आपले जे देव असतात, मेन 5 देव ज्यांना आपण म्हणतो, गणपती, महालक्ष्मी, अन्नपूर्णा, बाळकृष्ण, महादेवाची पिंड, आणि त्यानंतर मग आपलं गाय वासरूची जी मूर्ती आहे कामधेनू ती। तर अन्नपूर्णा मातेची आणि महालक्ष्मी मातेची जी मूर्ती आहे मी ती तांदळात ठेवते आणि त्याला अखंड तांदूळ पाहिजे म्हणून शक्यतोवर तुम्ही ना बासमती तांदूळ ठेवा, जे अखंड असतात, ज्यात जास्त असे तुटलेले तांदूळ नसतात। सो त्यामुळे मग मी आणि 7 कवड्या ज्या मी ठेवलेल्या आहे महालक्ष्मी मातेला, तर त्या 7 कवड्यासुद्धा मी तांदूळमध्येच ठेवते। तर त्या कवड्यांचीही एक सेपरेट व्हिडिओत माहिती मी तुम्हाला देईलच। आणि त्यानंतर स्वामींची जी मूर्ती आहे ही माझी पितळेची मूर्ती आहे,
माझी एक विश आहे, माझी इच्छा आहे, ती कंप्लीट झाल्यानंतर मी स्वामींची सुद्धा मूर्ती चांदीत करणार आहे आणि तो दिवस माझ्या आयुष्यात लवकरच येईल आणि यावा अशी माझीही इच्छा आहे. सो तुम्हीही प्रे करा माझ्यासाठी. त्यानंतर मग लास्टच्या पायरीवर मी ठेवते ते म्हणजे माझ्या 7 कवड्या, ज्या लक्ष्मी मातेचं प्रतीक मी तिथे ठेवलेलं आहे. त्यानंतर गजांत लक्ष्मी, त्यानंतर उजव्या हाताला शंख ठेवायचा असतो तर शंख, आणि जिकडं शिवलिंग आहे तिकडे मी हे रुद्र यंत्र ठेवते, जे मी मागच्या महाशिवरात्रीला पूजा वगैरे करून ठेवलं आहे. त्यानंतर महालक्ष्मी मातेच्या अगदी समोर मी श्रीयंत्र ठेवते आणि श्रीयंत्राच्या साईडला मी कासव ठेवलेलं आहे. ज्या कासवावर जर अंक असतील तर तुम्ही तांदळात ते कासव ठेवा. सो मी तांदळात ठेवलेलं आहे. मग कवड्या, नंतर शंख, नंतर इकडच्या डाव्या साईडला मी घंटा ठेवलेली आहे आणि उजव्या साईडला शंख ठेवलेला आहे. आणि त्यानंतर हळदी कुंकवाचा करंडा मी उजव्या साईडला कोपऱ्यात ठेवते. तर अशी काही माझी देवघराची मांडणी आहे. तुम्हाला इन डीप व्हिडिओ हवा असेल माझ्या देवघराच्या मांडणीचा तर तोही मी अगदी व्यवस्थित, कसं तुमचं देवघर असायला हवं, कशी मांडणी असायला हवी, त्यावर सुद्धा सेपरेट व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल. तर उद्या पौर्णिमा आहे, सोमवारी 13 तारखेला पौर्णिमा आहे. सो त्यामुळे मग पौर्णिमेचं मला छान अशी धनलक्ष्मी कुंचनची सेवा करायची आहे. सो आज सगळं देवांचं क्लिनिंग वगैरे मी करून घेतलेलं आहे, जेणेकरून उद्याच्या ह्या सगळ्या पूजा व्यवस्थित करू शकेल. तर गजरे बघू शकतात, मी तुम्हाला जसं बोलली की मी पंचवटीच्या फुल बाजारातून हे गजरे आणत असते. तर हे सगळे जे गजरे आहेत इतके छान आणि टवटवीत फ्रेश राहतात. आज 3 दिवस झालेले आहेत गजरे आणून, तरी तुम्ही गजरे बघू शकतात किती फ्रेश आहेत. मला जवळजवळ 15 गजरे लागतात पूजेसाठी सगळ्या देवांना. तर अशा पद्धतीने गोल करून मी ते गजरे ठेवत असते, जेणेकरून अजून जी मांडणी आपली देवघराची रचना सुंदर आणि सुबक दिसते आणि सगळ्यांना म्हणूनच आवडत असेल मे बी. तर अशा पद्धतीने मी माझे गजरे वगैरे फुलं ठेवून देवघर सजवत असते. आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर जे मला मानसिक आत्मिक समाधान मिळतं ना, ते नेक्स्ट लेवल आहे. ते माझ्यासाठी खूप काही आहे. हे सगळं करून मला खूप आनंद मिळतो आणि म्हणूनच या गोष्टी मी करत असते. तर त्यानंतर बघूयात स्वामींचे वस्त्र. तर स्वामींचे जवळजवळ माझ्याकडे 15 ते 16 वस्त्र झालेले आहेत. मी 7-8 वस्त्र जे आहेत ते स्वामीमय शीतल यांच्याकडून मागवलेले आहेत आणि बाकीचे मी स्वतः माझे जसे ड्रेस स्टिच करून घेते, हवी ती लेस लावून हवे त्या पद्धतीने डिझाईन करते. तसेच स्वामींचे सुद्धा कंता, टोपी आणि ड्रेस मी माझ्या पद्धतीने शिवून घेतलेले आहेत आणि डिझाईन सुद्धा केलेले आहे. छान छान मटेरियल, वेगवेगळ्या डिफरंट टाईपच्या लेस लावून मस्त असे स्वामींचे वस्त्र रेडी केलेले आहेत. त्याचा सुद्धा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर अशा पद्धतीने आजची सागर संगीत पूजा आज मी केलेली आहे. तुम्ही बघू शकतात किती सुंदर वाटतंय, रेड आणि येल्लोचं कॉम्बिनेशन. त्यात ते गजरे सुंदर दिसत आहेत, गुलाबाची फुलं छान दिसत आहेत. त्यानंतर मंगल कलश बघू शकतात किती छान असा सजवून ठेवलेला आहे. खूप छान वाटतं मला, खूप असं मानसिक समाधान मिळतं मला. आणि देवपूजा करताना मला खूप शांतता लागते, म्हणून मी एकांतात देवपूजा करणं प्रिफर करते. एक तर अगदी अर्ली मॉर्निंग 6ला उठून, एकतर मग माझा मुलगा स्कूलला गेल्यानंतर सगळं टिफिन वगैरे देऊन दोघांना पाठवलं की मग त्यानंतर मी पूजा करते. स्वामींची मूर्ती बघू शकतात, खूप छान असा गजरा लावला आहे, रेड वस्त्र, फेटा घातलेला आहे, मस्त आसन आहे. छान अशा पद्धतीने सजवून ठेवलं की मलाही बरं वाटतं. सो अशा पद्धतीने आजची ही देवपूजा झालेली आहे. त्यानंतर मग आता संध्याकाळी मी तुम्हाला दाखवणार आहे. संध्याकाळचं माझं जे आहे रुटीन ते म्हणजे सगळ्यात आधी 6:30 वाजेला मी दिवा लावते आत आणि बाहेरही लावते एंट्रन्सला. तर हे जे तुपाचे दिवे आहेत हा एक दिवा मी लावत असते. माझ्या चांदीच्या जो दिवा आहे त्यात मी तुपाचा दिवा लावते आणि जो माझा हा पितळी दिवा आहे मोठा मेन, जो दिवसभर चालतो माझ्या देवघरात, तर तो कंटिन्यू आताही चालूच आहे. तुम्ही बघू शकतात तो चालूच आहे. त्याला फक्त मी तेल वगैरे टाकेल. त्यानंतर धूप आणि अगरबत्ती हे कंपल्सरी मला लागतं, बाहेरही आणि देवघरातही आणि हॉलमध्ये सुद्धा. तर हे चाफ्याची जी अगरबत्ती आहे ती सुद्धा मी शीतलताईंकडून मागवलेली आहे. तर खूप छान अशी ही अगरबत्ती आहे. खूप वेळ 1 तास 10 मिनटं चालते, आय थिंक 1 ते 1.5 तास आरामात चालत असेल. इतकी छान ही अगरबत्ती आहे, खूप छान वास आहे आणि एकच काडी तुम्हाला सफिशियंट आहे, म्हणून मी एकच लावते. त्यानंतर मग
दिवा मी लावून घेतलेला आहे, जो तुपाचा दिवा मी तुम्हाला बोलली. तर तुपाचा दिवा, गाईच्या तुपाचा दिवा हा देवांसाठी खूप चांगला असतो. तो नेहमी तुम्ही लावू शकतात. जर नसेल शक्य तर तुम्ही मंगळवारी शुक्रवारी सुद्धा लावू शकतात. अगरबत्तीच्या स्टँडबद्दल एका मैत्रिणीने मला विचारलेलं, तर हे अगरबत्तीचं स्टँड मी मिशोवरून मागवलेलं आहे. खूप छान आहे. सगळं तुम्हाला मी 1 बाय 1 जसं माझ्याकडून शक्य असेल तसं व्हिडिओ थ्रू सगळं सांगणार आहे. तुम्ही फक्त मला कमेंट करत चला की काय काय तुम्हाला माहिती हवी आहे. सो अशा पद्धतीने हे जे अगरबत्तीचं स्टँड आहे ह्याची क्वालिटीसुद्धा खूप छान आहे आणि मस्त आहे. आता 1.5 वर्षापासून मी वापरते, सो मला कुठलाही प्रॉब्लेम त्यात दिसला नाही. सो अशा नमस्कार मैत्रिणींनो, जसं की मी तुम्हाला ब्लॉगच्या सुरुवातीलाच सांगितलं, तर मी कुंचन सेवेसाठी काही वस्तू मागवलेल्या आहेत आणि सोमवारी पौर्णिमा आहे, तर त्या दिवशी मी ही कुंचन सेवा जी आहे ती करणार आहे. तर कुंचन सेवेसाठी काय काय साहित्य लागतं, काय काय तयारी मी केलेली आहे, तर ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे. कारण प्रत्येक पूजेच्या व्हिडिओमध्ये तुम्ही मला सगळ्याजणी विचारत असतात की हे कुठून घेतलं, ते कुठून घेतलं. सो त्यामुळेच मी तुम्हाला आज सगळं जे काही साहित्य आहे ते जे मी मागवलेलं आहे ते सगळं तुम्हाला आज दाखवणार आहे. कुंचन सेवेसाठी काय काय इसेन्शियल आहे ते. तर सगळ्यात आधी मी मागवलेले आहेत ह्या तुपाच्या पंत्या. तर ह्या गाईच्या शुद्ध प्युअर तुपाच्या गाईच्या पंत्या आहेत. तर ह्या 3 मला त्या शीतलताईंनी पाठवलेल्या आहेत. तर ह्या कुंचन सेवेसाठी मी घेतलेल्या आहेत. आणि असंही तुम्ही शुक्रवारी मंगळवारी जेव्हाही लक्ष्मीची पूजा कराल त्याच्यासाठी हे तुम्हाला बेस्ट आहे. त्यानंतर ह्यात वात आहेत. जी सिंगल वात जी असते ती कधीच देवाला लावत नाही, सो डबल वात लावायची असते. सो ह्या वात मी आणलेल्या आहेत. तर अशा टाईपमध्ये आहे. त्यानंतर हे 3 अगरबत्तीचे बॉक्स आहेत. खूप वेगवेगळ्या आणि छान स्मेल असलेल्या ह्या अगरबत्ती आहेत. तर सगळ्यात पहिली जी आहे ही ग्लोरी नावाची आहे. त्यानंतर ही आहे केसर हिना नावाची आणि त्यानंतर ही आहे मस्क कस्तुरी. तर अशा ह्या 3 अगरबत्त्या मी तिथून मागवलेल्या आहेत. त्यानंतर कुंचन सेवेसाठी सगळ्यात महत्त्वाचं साहित्य ते म्हणजे हे एक ताट तुम्हाला लागतं, ज्यावर तुम्हाला कुंचनची सेवा करायची असते. तर तुम्हाला पाहिजे त्या साईजमध्ये तुम्ही ते ताट घेऊ शकतात. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक छान असं ताट ज्याच्यात आपण कुंचन सेवा करू शकतो. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे कुंचन. तर त्या ताईंनी मला 1 जानेवारीला खूप सगळे असे कुंचन पूजा त्यांनी केली आणि त्यातलाच एक कुंचन मला पाठवलेला आहे. तर ते सगळं पूजा वगैरे करून आपल्याला देतात. तर असा हा कुंचन असतो. यावर हे शंख, टिळा, चक्र हे असे यावर चिन्ह असतात आणि त्यानंतर हे विष्णूचं फोटो त्यावर आहे. नंतर इकडं स्वामी मूर्ती आर्ट त्यांच्या शॉपचं नाव इथे आहे. तर हा एक कुंचन घेतलेला आहे. त्यानंतर माझ्याकडे आहेत हे 2 दिवे, ज्यात शंख चक्र नामचे हे दिवे आहेत 2. तर हे 2 दिवे घेतलेले आहेत. त्यानंतर लक्ष्मी मातेच्या पूजेसाठी लागतं ते हळद आणि कुंकू. त्यासाठी हे 2 करंडे घेतलेले आहेत हळदी कुंकवाचे. त्यानंतर धूपसाठी मी हे स्पेशल सगळं कुंचन सेवेसाठी घेतलेलं आहे आणि हे त्यासाठीच मी वापरणार आहे. तर हे एक धूप किंवा तुम्ही दिवाही यात लावू शकता. तर हे एक मी घेतलेलं आहे. त्यानंतर हे अगरबत्तीचं स्टँड, जेव्हा आपण तारक मंत्र वगैरे लावून जेव्हा आपण नामजप करतो त्या अगरबत्तीची जी रक्षा असते ती जमा करण्यासाठी मी हे घेतलेलं आहे. त्यानंतर ही छोटी प्लेट घेतलेली आहे. ते सगळे चांदीचे जेही काही पूजेला साहित्य लागतं ते सगळं व्यवस्थित यात ठेवण्यासाठी. त्यानंतर त्या ताईंनी मला ही एक येलो कलरची पोटली दिलेली आहे आणि त्या पोटलीत सगळं साहित्य आहे, जे चांदीचं साहित्य मी घेतलेलं आहे या सेवेसाठी. तर लक्ष्मी मातेला चांदी प्रिय असते, सो त्यामुळे हे सगळं जे साहित्य आहे ते मी घेतलेलं आहे. तर हे ज्या बँगल्स आहेत पूजेत ज्या लागतात त्या मला मिळाल्या नाही, सो या छोट्या मी घेतलेल्या आहेत लोकल मार्केटमधून. त्यानंतर माझ्याकडे हे सगळं साहित्य आहे, ज्यात पंचरत्न आहे, लवंग आहे चांदीची, श्रीफळ आहे, हळकुंड आहे. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये व्यवस्थित झूम करून आणि व्यवस्थित अगदी छान अशी माहिती सांगणार आहे. आता जस्ट मी तुम्हाला शॉर्टकट जी पूजेची तयारी मी केलेली आहे ते तुम्हाला दाखवते. तर अशा पद्धतीचे हे फुलं चांदीचे हे सगळं साहित्य आहे. त्यानंतर इथं कवड्या, गोमती चक्र जेही काही लागतं ते सगळं साहित्य मी आज आणून ठेवलेलं आहे, जेणेकरून उद्या पूजेमध्ये मला कुठलीही कमतरता असायला नको त्यासाठी.
त्यानंतर पूजेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक चांदीचा लक्ष्मी कॉईन लागतो. तर चांदीचा लक्ष्मी कॉईन, आणि असा लक्ष्मी कॉईन याहून छोटाही मिळतो मोठाही मिळतो, तुम्हाला जसा मिळेल तसा तुम्ही घेऊ शकतात. तर असा हा लक्ष्मी कॉईन घेतला आहे. त्यानंतर चांदीचं हे कमळ मी घेतलेलं आहे पूजेसाठी. तर खूप छान असं कमळ आहे, बघू शकता. तर ह्या 2 वस्तू मेन होत्या. तर हे चांदीमध्ये असेल तर शक्य असेल तर तुम्ही घ्या, नाही तर तुम्ही साधं सिंपल. त्यानंतर हे सुंदर असं मी घेतलेलं आहे. हा छोटासा डब्बा आहे, याला तिथे मसाला डब्बा म्हटलेला आहे. बट जर तुम्ही डेली मंदिरात जात असाल तर तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा ठेवण्यासाठी खूप छान आहे. बट मी घेतलेलं आहे लक्ष्मी कुंचनचं जेही काही चांदीचं साहित्य आहे, छोटे छोटे फुलं, लवंग, चांदीच्या तांदूळ, अक्षदा, पुन्हा ते श्रीफळ, हळकुंड, तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी मला पटकन मिळाव्या त्यासाठी मी हे घेतलेलं आहे. खूप छोट्या छोट्या नाजूक अशा यात वाट्या आहेत आणि त्यात अगदी परफेक्टली हे सगळं पूजेचं साहित्य जे आहे ते बसेल. तर मी हे एका शॉपमधून घेतलेलं आहे आणि या काचेच्या झाकणाने ते सिक्युअर तुम्ही करू शकता जेणेकरून ते मिक्स होणार नाही. सो अशा पद्धतीचं हे साहित्य आहे. त्यानंतर हे आसन सगळ्यांना आवडलेलं जे मी अन्नपूर्णेच्या पूजेला ठेवलेलं. तर हे असे आसन जे आहेत ते मी मिशोवरून मागवलेले आहेत. यात माझ्याकडे 2 कलर आहेत, पिंक. तर मैत्रिणींनो, ही होती माझी आजची पूजा. कशी वाटली तुम्हाला आजची ही पूजा? कशी वाटली ही आजची सजावट? गजऱ्यांनी मी आज सुंदर अशी पूजा केलेली आहे. छान असं देवघर सजवलेलं आहे. तर तुम्हालाही नक्कीच आवडलेलं असेल. कमेंट करून सांगा तुम्हाला आजची पूजा कशी वाटली, आजचा ब्लॉग कसा वाटला. तर भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.